हे बाळ, मला कळत नाही का तुझ्या मनात काय आहे ते? पण महाराज तुझ्या भल्याच सांगतात बघ, विचार कर. या महादेवांची पूजा करायची. तर तुम्ही मला सांगितलं का महादेव म्हणजेच खंडोबा आहे. मग मी खंडोबाची भक्ती करायला लागले. तुम्ही मला सांगितलं का देवांसंग लगीन करायचं. मी वय म्हणले. लगीन करून सासरी गेले तेव्हा गडाच्या पहिल्या पायरीपाशीच मला थांबिवलं. मी ऐकून घेतलं. देवानं माझ्यासाठी गडाच्या पायथ्याशी जागा केली. मी कुठं काय बोलले? देवीने देवाला बंधन घातलं का पंधरवड्यातनं 2 वेळाच भेटायचं. मी ते बी समजून घेतलं. आता अजून किती आणि काय काय सोचलं नाही म्या. तर आता नगा आहे मला महाराज. मी हात जोडते. माझ्या शब्दाला आज मोल नाही. ही शिवलीलाच असावी. काळजी घे. येतो. महाराज, माझ्या लेकीची चूक पदरात घ्यायची. शांत हो अजमेळ. सर्व काही मंगलच होणार या बाबतीत मलाही शंका वाटत नाही. परंतु हे असे का होते आहे हे मलाही कळत नाही. येतो मी. महाराज, पाणी बी नाही पिलं. जेजुरीत तुझ्या वाड्यात गोडधोड खाईन असे ठरवले होते. असो, येतो मी.